नमस्कार मंडळी, आपण आज जाणार आहोत कोकणातील दापोली गावापासून जवळच असणारं दाभोळ या गावामध्ये स्वयंभू चंडिका मातेच्या दर्शनाला. चला तर मग, क्वचितच तुम्ही या चंडिका मातेबद्दल आणि या मंदिराबद्दल ऐकलं असेल. तर आज आपण या स्वयंभू चंडिका देवीचं दर्शन घेऊयात आणि इथल्या मंदिरालाही भेट देऊयात. तर दापोलीपासून काही अंतरावर असलेलं हे दाभोळ गाव आणि या दाभोळ गावामध्येच या चंडिका देवीचं, स्वयंभू चंडिका देवीचं मंदिर वसलेलं आहे. आणि या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे ही जी देवीची मूर्ती आहे ती सभामंडपातून आतमध्ये गुहेमध्ये आहे. या गुहेमध्ये कुठल्याही प्रकारची लाईट किंवा रॉकेलचे दिवे चालत नाही. इथे फक्त तेलाचे दिवे चालू असतात. त्यामुळे गुहेमध्ये आतमध्ये जाताना आम्ही मोबाईलचा टॉर्च लावून रस्ता शोधत आतमध्ये गेलो. श्री स्वयंभू चंडिका देवी ही पांडवकालीन आहे. पांडवांचा अज्ञातवास चालू असताना पांडव गुहा कोरून या गुहेत तप करण्यासाठी बसले असता त्यांना श्री स्वयंभू चंडिका देवी प्रसन्न झाली व इथे प्रकट झाली. कालांतराने श्री जमनापुरी नावाचे ऋषी दाभोळ या ठिकाणी तपाला बसले असता त्यांच्या स्वप्नात श्री स्वयंभू चंडिका देवीने दृष्टांत दिला व सांगितले की मी अशा ठिकाणी आहे जिथे पाण्याचा जिवंत झरा आहे. तिथून वर एक मोठी शिळा आहे, ती बाजूला करून आत प्रवेश कर, मी तिथे आहे. मग जमनापुरी यांनी तशा सर्व खानाखुणा लक्षात घेऊन श्री स्वयंभू चंडिका देवीच्या गुहेत प्रवेश केला व देवीची पूजा अर्चा सुरू केली. काही वर्षांनी त्यांच्या वंशजाकडे पूजा अर्चा सोपवली व श्री स्वयंभू चंडिका देवी मंदिरासमोर श्री जमनापुरी यांनी जिवंत समाधी घेतली. पूजेचा मान हा वंश परंपरागत पुरी घराण्याकडे आहे. देवाच्या गाभाऱ्यात कोणत्याच प्रकारचा लाईट चालत नाही, मात्र गोडा तेलाचे दिवे कायम चालू असतात. पुरी घराण्याची ही 34वी पिढी चालू आहे. नवरात्रात इथे देवीचा मोठा उत्सव असतो. श्री स्वयंभू चंडिका देवी ही शुद्ध शाकाहारी आहे आणि भक्तांच्या नवसाला पावणारी आहे. तर आता आपण या गुहेतून बाहेर सभामंडपामध्ये प्रवेश करून आता जमनापुरी हे जे ऋषी होते त्यांची जिवंत समाधी आपण पाहूयात. या सभामंडपातही बाहेर खूप स्वच्छ शांत असं निसर्गरम्य वातावरण आहे. इथे मनाला एक प्रकारे शांतता आणि समाधान वाटते. हा परिसर खरंच खूप निसर्गाने वेढलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता इथे पूर्ण डोंगर भाग आहे आणि त्याच्यातच ही गुहा सुद्धा कोरलेली आहे. तर इथे श्री जमनापुरी यांची जिवंत समाधी आहे. आणि इथे अनेक शिवलिंगही पाहायला मिळतात. या मंदिराच्या खालच्या बाजूलाच जिवंत झरे सुद्धा आहेत पाण्याचे, जे पाणी पिण्यासाठी सुद्धा खूपच उत्तम आहे. आणि शिवाय हेच झऱ्याचं पाणी वरती पूजेसाठी आणि देवाच्या इतर कामांसाठी सुद्धा वापरलं जातं. तर अशा पद्धतीने निसर्गाने वेढलेलं असं हे सुंदर स्वयंभू चंडिका देवीचं मंदिर पाहण्यासारखं आहे. नक्कीच आवर्जून या मंदिराला भेट द्या आणि या स्वयंभू चंडिका मातेचं दर्शन घ्या. या परिसरामध्येच आम्ही काही फोटोही घेतले. एक आठवण म्हणून हे फोटो आमच्यासोबत कायम राहतील
आणि स्वयंभू चंडिका देवीचा आशीर्वादही आमच्यासोबत कायम राहील. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा कधी कोकणात गेलात तर नक्की आवर्जून या स्वयंभू चंडिका देवीच्या मंदिराला भेट द्या.